नमस्कार. डायमंड ऑफ मेडिकल ट्रेजरच्या आजच्या भागामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत दमा या आजाराविषयी, ज्याला अस्थमा असं म्हटलं जातं. त्या दम्याची प्रमुख लक्षणं श्वास घेताना किंवा सोडताना घरघर होणे, रात्री किंवा व्यायाम करताना सतत खोकला, छातीमध्ये घट्टपणा जाणवणे, दम लागणे, धूळ किंवा ऋतूबदलामुळे ही लक्षणं वाढू शकतात. तसेच झोपेत त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो. गंभीर अवस्थेमध्ये बोलण्यामध्येही अडचण किंवा थकवा जाणवतो. दम्याची प्रमुख कारणे कोणती? तर सामान्य सर्दीसारख्या श्वसन संक्रमणजन्य हा आजार आहे. थंड हवा, दूषित हवा, धूळ म्हणजे दूषित हवामान यांचा सतत संपर्क यामुळे फुफ्फुसातील वायुमार्ग सुजतात व ते अरुंद होतात आणि परिणामी दूषित हवामानामुळे त्यामध्ये राहून अडकतो. पर्यायी श्वास घ्यायला अडचण निर्माण होते आणि दमा हा आजार अस्तित्वात येतो. दम्यासाठी आयुर्वेदिक उपचार पाहिले तर लक्ष्मीविलास रस, श्वासकुटा रस, यष्टी मधु चूर्ण, तालीसादी चूर्ण, शीतोपलादी चूर्ण, पुष्करमूळ चूर्ण, पिंपळी चूर्ण, त्रिकटू चूर्ण याशिवाय श्वासहरक्वात, सोमासव, कनकासव, महाश्वास संजीवनी, व्याघ्र हरितकी यासारखी औषधं आपण आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेऊ शकतो. तसेच आयुर्वेद पंचकर्मामध्ये वमन आणि विरेचन हे सुद्धा आपण आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेऊ शकतो. दैनंदिन आहारविहारामध्ये पाहायला गेलं तर थंड, आंबट, तेलकट, खारट पदार्थ वर्ज्य करणे, गरम पाणी पिणे, धूळ असणारी ठिकाणं फिरण्यासाठी टाळणे, जेवणामध्ये दही, मांस, थंड पदार्थ वर्ज्य करणे, जुना भात, हरभरा, गहू, बार्ली, तूप, मध तसेच लिंबूवर्गीय फळांचे सेवन करणे. तसेच याशिवाय आपणास काही शंका किंवा प्रश्न असल्यास आपण स्क्रीनवरती दिलेल्या फोन नंबरवरती आम्हाला संपर्क करू शकता. धन्यवाद.